नमस्कार। आज दिनांक 13/8/2025 वार बुधवार। केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी शेतकरी बांधवांना 15 ऑगस्टच्या निमित्तानं बाजारपेठा चालू की बंद या संभ्रम अवस्थेमध्ये आपण असताना काही सूचना देऊ इच्छितो आणि त्या पद्धतीने आपण त्या सूचनांचा नक्कीच अवलंब कराल आणि कोणतं मार्केट बंद आहे आणि कोणतं चालू आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो। महाराष्ट्रातील सरकारी बाजारपेठा ह्या 15 ऑगस्टला बंद असतात। त्याप्रमाणे पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी विक्री व्यवस्था बंद आहे आणि शनिवारी रेग्युलर सुट्टी आहे, त्यामुळे शनिवारी साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने बंद आहे। त्यामुळे उद्याची फक्त विक्री व्यवस्था ही गुरुवारी म्हणजे 14 ऑगस्टला होईल आणि त्यानंतर रविवारी म्हणजे 17 ऑगस्टला बाजारपेठ चालू राहील, म्हणजे 16 ऑगस्टला रात्री संध्याकाळी माल इथे पुण्यामध्ये येईल। तसंच इंदापूरला सुद्धा 15 ऑगस्टला बंद असेल शुक्रवारी आणि त्यानंतर साप्ताहिक सुट्टी ही रविवारी असल्या कारणानं शनिवारी त्या ठिकाणी मार्केट चालू असेल। त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सरकारी बाजारपेठेमधील हे कामकाज या पद्धतीने 15 ऑगस्टच्या दिवशी बंद राहील आणि साप्ताहिक सुट्टी वगळता म्हणजे शनिवारी इंदापूर चालू असेल, रविवारी बंद असेल आणि 2 दिवस पुणे मार्केट बंद असेल म्हणजे शुक्रवार आणि शनिवार, आणि रविवारी नियमितपणे मार्केट चालू असेल। नाशिकचं मार्केट जे आहे ते प्रीमियम कृषी मार्केट हे खाजगी बाजार असल्यामुळं आपण त्या ठिकाणी बंद ठेवलेलं नाही। तिथं सरकारी नियमामध्ये खाजगी मार्का बसत नसल्यामुळं त्या ठिकाणी खाजगी बाजारांनी त्यांनी डिक्लेअर केलेली सुट्टी नाही, त्यामुळं शुक्रवारी त्या ठिकाणी मार्केट चालू असेल, शनिवारीही मार्केट चालू असेल नाशिकसाठी आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी त्या ठिकाणी असेल। म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की या सुट्टीचा नक्कीच आपण कोणत्या दिवशी चालू बंदचा विचार करून मार्केटला माल आणाल। ज्या दिवशी जे मार्केट चालू आहे त्या दिवशी आपण त्या मार्केटला माल आणून आपली माल विक्रीची व्यवस्था आम्ही करू इच्छितो, त्याचा नक्कीच आपण फायदा घ्याल हीच नम्र विनंती माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो। धन्यवाद।